जनाबाईनं पांडुरंगाला धरला, त्याच्या गळ्याला दोरी बांधली आणि आगाव ढोर असतं का नाही, गळ्याला दोरी बांधून फरफटत घरी जसं शेतकरी आणतो त्या ढोराला, तसं जनाबाईनं पांडुरंगाच्या गळ्याला दोरी बांधली, फरफटत घरी आणला. कोणाच्या योग्यांच्या बी हाताला न सापडणारा पांडुरंग जनाबाईच्या हाताला का लागला? नुसतं जनाबाईनं फरफटत आणला नाही, हृदयाचा बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. जणी म्हणे बा विठ्ठला आता जीवेन सोडी तुला. एवढा अधिकार कधी प्राप्त होतो? कधी प्राप्त होतो? देव एवढा लाचार कधी होतो? ज्या वेळेला भक्ताचे उपकार होतात, ज्या वेळेला देवावर ऋण होतात भक्ताचे, त्यावेळेला देव एवढा लाचार होतो. लक्षात ठेवा. तेवढी ताकद आपल्यात निर्माण झाली पाहिजे. बरं, जनाईनं काय दिलं हो? दिलं काय देवाला? लाखभराची देणगी दिली का हजारो माणसाने जेवणावली घातली? किती आमच्यासारखी गाणी म्हणत होती. काय काय तिकडे काय होतं? काहीही नव्हतं. पण जे दिलं ते काय दिलं ऐका. जगाच्या पाठीवर एक चित्रपट होऊन गेला, त्यामध्ये भक्ताची भूमिका करणारी सीमा देव म्हणून एक हिरोईन होऊन गेली. संगीत आहे श्रीधर फडकेंचं, शब्द आहेत गदी माडगुळकरांचे. आणि जनाईने देवाला काय दिलं ते ऐका. नाही खरचिली कवडी दमडी, नाही वेचिला दाम, विकत घेतला श्याम बाई मी, 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 विकत घेतला श्याम. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी. कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उदारी. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजिले हरे राम, मोजिले हरे राम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. कुणी म्हणे ही असेल चोरी, जनाईनं देवाला काय दिलं ते ऐका. कुणा वाटते असे उदारी. पण गदिमा इतकं सुंदर सांगताना सांगतात, जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजिले हरिनाम. म्हणजे काय केलं? जन्मभराचा श्वासच त्याला अर्पण केला. श्वास म्हणजे काय? श्वास म्हणजे ब्रह्मांडाचा मूलाधार आहे. श्वास म्हणजे सृष्टीचा मूलाधार आहे. श्वास म्हणजे या देहाचा मूलाधार आहे, जीवनाचा मूलाधार श्वास आहे. श्वासाची किंमत जर समजून घ्यायची असेल तर 2 मिनिटासाठी नाक आणि तोंड दाबून धरा. 2-3 वर्षापूर्वी श्वासाची किंमत कळाली असेल. भली भली रांगेत उभी होती ना माझ्यासहित. श्वासाची किंमत लक्षात ठेवा. त्याला ऑक्सिजन म्हणतात, त्याला प्राणवायू म्हणतात. तो प्राणवायू, आयुष्यभराचा प्राणवायूच भगवंताला अर्पण केला, म्हणजे आपलं सर्वस्वच अर्पण केलं. हो, एवढे उपकार करून ठेवले म्हणून देव फरफटत घरी आला. संतांच्या घरी देव धुणी भांडी का करत होता? त्याच्या पाठीमागचं कारण हे सर्वस्व अर्पण केलं, त्याला समर्पणाचा भाव म्हणतात. आणि जोपर्यंत हा भाव त्याच्या प्रती निर्माण होत नाही तोपर्यंत तो प्राप्तच होत नाही. विठ्ठल भावे विना देव न कळे निसंदेह. भावाशिवाय तो कळणार नाही, ज्ञानाला उपयोगच नाही. तेच आजचा अभंगाची सुरुवात तेच सांगते, योगिया दुर्लभ. जो योग्यांना दुर्लभ आहे तो म्या देखील साजणे का भाव दिला.
भूमिका समजून घ्या. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी, पाहता पाहता मनान पुरे धणी. देखिला देखिला माये देवांचा देव, पिटला संदेहुनी माले तुझे पण. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, थोडंसं अध्यात्म आहे. तहान श्रेष्ठ आहे का पाणी श्रेष्ठ आहे? बोला, उत्तर द्या. कोण बोलव? तहान. बरोबर आहे, शाबाश, परफेक्ट. तहान जर नसेल आणि सरोवराच्या बाजूने जरी फिरत असला ना, तो सरोवर जरी शेजारी असलं तर तिकडे लक्ष जाणार नाही. का? पाण्याला किंमत कधी आहे? तहान लागल्यावर. भूमिका समजून घ्या. तहान लागली तर तो जीव वाळवंटात देखील पाणी शोधेल, पण तहान पाहिजे. मला एक सांगा, संत महात्म्याने सांगताना सांगितले, देव जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. सगळीकडं चराचरात कणा कणात तो भरून उरले. मग त्याच्या भेटीसाठी एवढे प्रयत्न का? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, दासबोध ज्ञानेश्वरी गाथा भागवत, अनेक ग्रंथ निर्माण झाले. अनेक ग्रंथ, कोट्यावधी ग्रंथ निर्माण झाले. तो जर जळीस्थळी काष्टीपाशीने कणाकणा जर भरून उरला, तो का सापडत नाही? का? ते दृष्टी नाही आणि त्या जीवाला तहान लागलेली नाही. जोपर्यंत भक्तीची तहान लागत नाही तोपर्यंत तो प्राप्त होणार नाही. भक्तीची तहान लागली पाहिजे. आता तहान लागली ना, कुठूनही शोधून काढेल पाणी तो. याला म्हणतात मुमुक्ष अवस्था. कोणती अवस्था म्हणतात त्याला? मुमुक्ष अवस्था. समाजामध्ये 3 प्रकार आहेत. एक बद्ध, एक जिज्ञासू आणि एक मुमुक्षु. बद्ध कोणालाही विचारतो, प्रश्न विचारायचा ना, कोणालाही विचारतो. जिज्ञासू शास्त्र शोधतो आणि मुमुक्षु सद्गुरूला शरण जातो. ऐका, लिहून ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. बद्ध आहेत ना, समाजात भरपूर आहेत. प्रश्न विचारायचे म्हणून विचारायचे, पण उत्तराच्या अपेक्षा बी ठेवायची नाही, असे बद्ध आहेत. बरेच जण विचारतात, का म्हणले झाडाचा रंग हिरवा का? आता काय सांगायचं त्याला? बरं, उत्तर दिलं, नाही दिलं, अपेक्षाच ठेवत नाहीत. असे भरपूर भेटतात, उगीच तेडायचं म्हणून तेडतात. मला एक जण भेटला, काय म्हणले, तुम्हाला रामायण माहित आहे का? म्हणलं हाय बाबा, तुटपुंज माहित आहे मला. फार काय एवढं नाही, पण तुटपुंज माहित आहे. हो. म्हणला रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? काय ह्याला काय करायचं घेऊन? म्हणला रावणाच्या 5व्या बायकोचं नाव काय? आता तिथं जर आम्ही मौन धरावं तर राबरू जायची. मी म्हणलं आहे तिचं, म्हणलं श्रुतिका आनंद तिचं नाव आहे. तो आला, तिनं दर्शन घेतलं माझं, गेला निघून. माझ्याबरोबर जी 2-3 शिष्यमंडळी होती, म्हणलं दादा तुम्हाला कसं माहीत? मी म्हणलं मला तर कुठं माहीत आहे, आणि त्याला माहित आहे वे. विचारायचं म्हणून विचारलंय त्यानं, हे आपण ओळखून घ्यावं. हो, अशी पद्धत आहेत. मिळालं उत्तर मिळालं, नाही मिळालं गेला. दुसरा आहे तो प्रकार जिज्ञासूचा. जिज्ञासू म्हणजे बुद्धीचं समाधान, ज्ञानाची साठवण. त्याच्या पलीकडे त्याला घेणं देणं नाही. ज्ञान कशासाठी हे बी माहीत नाही त्याला, फक्त ज्ञानाची साठवणूक. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे ज्ञान सगळं पाठ, पण कुणासाठी हेच माहीत नाही त्याला. बुद्धीची समाधान करणं, ज्ञान साठवून ठेवण्यापुरतं जिज्ञासू प्रश्न विचारत असतो. त्याच्याबरोबर काय घेणं देणं नसतं. हा समाजातला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार जो आहे तो मुमुक्षु.
ज्याच्यासाठी सगळा औडंबर उभं केलंय त्याचा काय उपयोगच नाही. ज्याच्यासाठी केले तो कसा प्राप्त होईल, हो, तो मुमुक्षु प्रयत्न करत असतो. ज्ञानाशी घेणं देणं नाही त्याचं. एक जण वाळवंटात चुकला. विस्तीर्ण वाळवंट होतं श्रीहरी बाबा, विस्तीर्ण वाळवंट होतं. कोसो दूर घर नव्हतं आणि ह्याला मरणाची तहान लागली होती. ऊन मी म्हणत होतं, पाय भाजत होते, घाम्या घूम शरीर झालं होतं. त्याला जर पाणी मिळालं नाही तर त्यावर तू मरणार, अशी अवस्था त्याची झाली. पाण्याच्या शोधासाठी तो वाळवंटात पळायला लागला. वण 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 हिंडायला लागला. खूप दूरवरती त्याला एक झोपडी दिसली आणि तिथं ते कसा बसा तिथं पण झोपडीपर्यंत पोहोचला. अक्षरशः शरीर गलित गात्र झालं होतं. तहान लागली होती. त्याला जर पाणी मिळालं तर प्राण जाणार, अशी त्याची अवस्था झाली होती. कसा बसा पोचला, जाऊन झोपडीच्या दारात पडला. त्राण संपला. रांगत रांगत झोपडीत प्रवेश केला. हो, इकडं तिकडं पाहिलं तर पाण्यानं भरलेला माठ शेजारी दिसला. आता झोपडीचा मालक आत बसला होता. हो, हा उठून बसायला म्हणले, बाबा तुझ्या पाया पडतो, मला 2 घोट पाणी दे. मला जर पाणी मिळालं नाही तर माझा प्राण जाईल, तुझ्या पाया पडतो, दे रे बाबा पाणी मला. तो मालक म्हटला, अरे जरा बस, कशाला गडबड करतोस, बस जरा, पाणी कसं तयार होतं ते ऐक जरा. H2O ह्या दोन्हींचं मिश्रण झालं की पाणी तयार होतं. H म्हणजे हायड्रोजन, O म्हणजे ऑक्सिजन. ऑक्सिजन 60%, हायड्रोजन 40%. असं दोन्ही ते वायू एकत्र एका चंचुपात्रात ठेवले. 3 तास त्यांना मिश्रण केलं की मग त्याचं पाणी येतं. तो म्हणला, तुझं ज्ञान पेटव, पाणी दे. त्या वेळेला त्याला ज्ञान पाहिजे पाण्याबद्दलचं का पाणी पाहिजे? हो, भक्ताची अशी अवस्था झाली पाहिजे. अशी भक्ताची अवस्था झाली पाहिजे. तुझं ज्ञान नको, तू दे रे बाबा, का तुझ्याशिवाय माझा प्राण निघालाय. तू पाहिजेस, नको ज्ञान, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. देवा फक्त तू माझावर रे, बाकी काही नको. अर्थ कळला का? भूमिका समजून घ्या. आणि हा जो मुमुक्ष आहे ना, तो विवेकी आहे. कोण आहे तो? विवेकी आहे. त्याला बाकीच्या गोष्टीची गरजच नाही.